शिवाय कोल्हापूर नाही आणि कोल्हापूर शिवाय गोकुळ नाही। कारण असं एक बी वरीस नाही जिथं राड्याशिवाय गोकुळचा कारभार चाललाय। कधी सभासदांची धरपकड तर कधी मंडपाच्या झालरी ओढणं असो किंवा मग नेहमीचाच पॉलिटिकल राडा असो, गोकुळ नेहमीच चर्चेत। सध्या गोकुळवर मुश्रीफांची सत्ता आहे, पण हे पाटलांना कसं पटेल? नव तुम्ही तसं समजू नका। बंटी पाटलांना काय वावडं नाही, पण मुश्रीफांच्याच महायुतीतल्या शिवाजी पाटलांना मात्र याचं प्रचंड वावडं आहे। त्यामुळे काही दिवस आधीच पाटलांनी ईडी चौकशीची मागणी केली होती। त्याच्यावरून महायुतीत पार राडा चालू झाला होता। तो राडा काही दिवसात शांत झाला, तवर काल पाटील पुन्हा आले आणि म्हणले गोकुळवर प्रशासक येणार। आता हाय का, मुश्रीफ बी महायुतीत आणि पाटील बी महायुतीतच। गोकुळची मलाई कोण खाई यावरून एकमेकांवर येईल। नेमका सगळा राडा काय हाय हे डिटेल मध्ये बघूया। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक आणि राजकीय जीवनवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्त होण्याच्या हालचालींनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। विशेषतः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील या सत्ताधारी गटाची राजकीय कोंडी करण्यासाठी महायुती सरकारनं हे पाऊल उचलल्याचं मानलं जातंय। या निर्णयामुळे केवळ गोकुळच्या सत्तेचं समीकरण बदलणार नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील राजकीय संघर्षाला नवी धार चढणार आहे। गोकुळ दूध संघाचा विद्यमान 5 वर्षांचा कार्यकाळ 4 मे 2026 रोजी संपतोय। सहसा सहकार क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुका कार्यकाळ संपण्यापूर्वी 6 महिने आधी होणं अपेक्षित असतं। मात्र गोकुळच्या बाबतीत गेल्या वर्षभरापासून संस्थांच्या ठराव प्रक्रियेवरून आणि मतदार याद्यांच्या घोळावरून न्यायालयीन लढाई सुरू आहे। या तांत्रिक कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही। सहकार कायद्यातील नव्या तरतुदीनुसार जर एखाद्या सहकारी संस्थेची निवडणूक वेळेत झाली नाही, तर तिथे प्रशासक नेमण्याचा अधिकार राज्य सरकारला प्राप्त होतो। याच अधिकाराचा वापर करून महायुती सरकार आता गोकुळवर आपलं नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत आहे। या संपूर्ण प्रक्रियेमागे राजकीय गणित अत्यंत प्रभावी ठरत आहेत। गेल्या निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीनं महादेवराव महाडिक आणि PN पाटील यांच्या सत्तेला सुरुंग लावून गोकुळवर कब्जा मिळवला होता। मात्र आता राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत मुश्रीफ हे जरी महायुती सरकारमध्ये असले तरी गोकुळमधील सत्तेचा वाटा आणि तिथलं वर्चस्व यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटामध्ये मोठी अस्वस्थता आहे। भाजपचे माजी आमदार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी गोकुळमधील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराविरोधात सातत्याने आवाज उठवलाय। प्रशासक नेमून या प्रकरणांची चौकशी करणं हा भाजपच्या धोरणाचा एक भाग असल्याचं दिसतंय। नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोकुळच्या प्रश्नावर एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत गोकुळवर लवकरात लवकर प्रशासक नियुक्त करण्याबाबत सविस्तर चर्चा सुद्धा झाली आहे। 1300 बाजूला करून निवडणूक घ्या अशी त्यांची घाई होती आणि आम्हाला एवढंच म्हणणं होतं की हसन मुश्रीफ साहेब, तुम्ही सरकारमधले मंत्री महोदय, कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहात आणि सातत्याने 5 वेळा मंत्री आहात आणि तुमच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असते वेळी आमचा एक प्रश्न होता की तुम्हाला आमच्या सरकारवरती विश्वास नाही का, किंवा तुम्हाला तुमच्या सरकारवरती विश्वास नाहीये का? आणि प्रशासन लावल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं। कारण आज आमचा धक्कादायक बाब म्हणजे प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करायची यावर प्राथमिक चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांसोबतच राजकीय व्यक्तींनाही स्थान द्यावं का असा एक विचार प्रवाह समोर आलाय। मात्र कायदेशीर पेच टाळण्यासाठी सुरुवातीला एखाद्या IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक केली जाण्याची शक्यता अधिक आहे। हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत पेचाची ठरली आहे। एकीकडे ते महायुती सरकारचे महत्त्वाचे मंत्री आहेत, तर दुसरीकडे गोकुळमधील त्यांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न स्वतःच्याच सरकारकडून होताना दिसतोय। मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या विषयावर सावध भूमिका घेतली। त्यांनी असा दावा केलाय की निवडणूक प्रक्रिया लवकर सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, ती महायुती म्हणून लढवण्याचा विचार सुरू आहे। मात्र भाजपमधील महाडिक गट आणि शिवसेनेचा स्थानिक गट मुश्रीफांना पूर्णपणे बाजूला सारून प्रशासक आणण्यासाठी आग्रही आहे। प्रशासक नेमल्यास गोकुळच्या दैनंदिन कारभारावर सरकारचं थेट नियंत्रण येईल। याचा थेट परिणाम हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दर, बोनस आणि नोकर भरती यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांवर होईल। विरोधकांचा आरोप आहे की सध्याच्या सत्ताधारी गटानं गोकुळमध्ये मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी आणि आर्थिक अनियमितता केली आहे।
प्रशासक आल्यास या सर्व फाईल्स बाहेर निघण्याची भीती सत्ताधारी गटाला वाटते. तर दुसरीकडे सतेज पाटील यांनी याला सरकारचा हुकुमशाही प्रवृत्तीचा भाग म्हटलंय. लोकशाही मार्गानं निवडणुका घेण्याऐवजी प्रशासक नेमणं म्हणजे सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांचं मत आहे. या राजकीय नाट्यात आता न्यायालयीन भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सत्ताधारी गटानं प्रशासक नियुक्तीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ ज्याच्या ताब्यात त्याचं जिल्ह्यावर वर्चस्व असेल. समीकरण वर्षानुवर्ष असं राहिलेलं आहे. त्यामुळे ही लढाई केवळ एका दूध संघाची नसून आगामी जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या सत्तेची ही रंगीत तालीम मानली जाते. आगामी काही दिवसात सरकारकडून अधिकृत आदेश निघाल्यावर गोकुळच्या गडावर नेमका कोणाचा झेंडा फडकणार आणि मुश्रीफांची ही कोंडी ते कशी फोडणार हे स्पष्ट होईल. या परिस्थितीचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. गोकुळशी जोडलेले लाखो दूध उत्पादक शेतकरी सध्या संभ्रमात आहे. राजकीय अस्थिरतेमुळे दूध संघाच्या प्रगतीला खीळ बसू नये अशी भावना सामान्य शेतकऱ्यांची आहे. मात्र सत्ता संघर्षाच्या या खेळात सध्या विकासापेक्षा वर्चस्वाची लढाईच अधिक तीव्र होताना दिसते. प्रशासक नियुक्तीचा हा निर्णय कोल्हापूरच्या सहकार चळवळीला कोणत्या दिशेला नेणार हे येणारा काळच ठरवेल. शेवटी कसं आहे मंडळी, ही नेते मंडळी आहे. हे राजकारण करणार, जिल्ह्यावर आणि संघावर पकड ठेवण्यासाठी वार पलटवार चालणारच. पण यांच्या मलई खायच्या नादात ज्याच्या कष्टावरती मलई तयार होतीये त्या माझ्या शेतकऱ्याचं, त्या दूध उत्पादकाची पोरं उपाशी राहू नयेत हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.